नमस्कार. आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी सर्व भूते ही आपल्या अव्यक्त रूपाने व्याप्त आणि त्यामध्येच स्थित आहेत असे सांगितले. म्हणून हा विषय स्पष्टपणे जाणवून देण्यासाठी भगवंत आता दृष्टांताद्वारे त्याचे स्पष्टीकरण करीत आहेत. श्लोक 6. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. श्लोकाचा अर्थ, जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज. भूत प्राण्यांच्या बरोबर वायूचे सादृश्य दाखविण्यासाठी त्याला सर्वत्र व महान असे म्हटले आहे. याचे तात्पर्य असे की ज्या प्रकारे वायू सर्वत्र संचार करणारा आहे, त्याच प्रकारे सर्व भूते सुद्धा नाना योनींमध्ये भ्रमण करणारे आहेत. आणि ज्या प्रकारे वायू महान म्हणजे अत्यंत विस्तृत आहे, त्याचप्रमाणे भूत समुदाय हाही फार विस्तृत आहे. वायू आकाशापासून उत्पन्न होतो, आकाशातच स्थित असतो आणि आकाशातच विलीन होतो. हेच दाखविण्यासाठी नित्यम या पदाचा प्रयोग केलेला आहे. याचा अभिप्राय असा की सर्व अवस्थांमध्ये व सर्व काळ वायूचा आधार आकाशच आहे. ज्याप्रमाणे वायू आकाशात स्थित आहे, त्याच प्रकारे सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत. या म्हणण्याचा अभिप्राय असा की आकाशाप्रमाणे भगवंताला सम, निराकार, अकर्ता, अनंत, असंग आणि निर्विकार, तसेच वायूप्रमाणे सर्व चराचर भूते भगवंतापासूनच उत्पन्न झालेली व त्याच्यामध्ये स्थित आणि त्याच्यामध्येच लीन होणारी आहेत असे सांगण्यासाठी हे म्हटले आहे. ज्याप्रमाणे वायूची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आकाशामध्ये असल्यामुळे वायू कधी कोणत्याही अवस्थेमध्ये आकाशापासून वेगळा राहू शकत नाही, तो नेहमी आकाशात स्थित असतो, असे असूनही आकाशाचा वायूशी आणि त्याच्या गमनादी विकारांशी काहीही संबंध नसतो. ते नेहमी त्याचे पलीकडचे असते. त्याच प्रकारे सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे भगवंतांच्या संकल्पाच्या आधारे असल्यामुळे सर्व भूत समुदाय नेहमी भगवंतांमध्येच स्थित असतो. तथापि भगवंत त्या भूतांपेक्षा सर्वथा अतीत आहेत आणि भगवंतामध्ये नेहमी सर्व प्रकारच्या विकारांचा सर्वथा अभाव आहे. तात्पर्य, तिन्ही लोक आणि 14 भुवनात फिरणाऱ्या जीवांची किंचित मात्र ही भिन्न स्वतंत्र सत्ता नसते आणि असूही शकत नाही. अर्थात सर्व योनीत फिरत राहत असूनही हे नित्य निरंतर परमात्म्याच्या सच्चिदानंद घन स्वरूपातच स्थित राहतात. परंतु प्रकृतीच्या कार्याशी त्यांनी आपला संबंध बांधून घेतल्याने त्यांना तसा अनुभव येत नाही. जर ही माणसे शरीराशी आपलेपणा ठेवणार नाहीत, मी माझेपणा करणार नाहीत, तर त्यांना असीम आनंदाचा अनुभव येईल. म्हणून संपूर्ण मनुष्यांना सावध करण्यासाठी येथे भगवान म्हणतात की तुम्ही माझ्या ठिकाणी नित्य निरंतर स्थित आहात, तर मग माझ्या प्राप्तीत परिश्रम आणि उशीर कशाला लागेल. माझ्यात आपली स्वतःची स्थिती न मानल्यानेच आणि जाणून न घेतल्यानेच माझ्यापासून दूरत्व प्रतीत होत आहे.
अशा प्रकारे आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.